खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एसटी चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बीएस जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। HMPV व्हायरसला घाबरू नका, पण योग्य ती काळजी घ्या, असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी नागरिकांना केलंय। नुकतंच आरोग्य मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्या सूचनांचं पालन करण्याचे देखील देगावकर यांनी सांगितलंय। HMPV व्हायरसनं चीनमध्ये धुमाकूळ घातलाय। भारतात देखील एक रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे या व्हायरसचा प्रसार महाराष्ट्रात होऊ नये यासाठी आरोग्य मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्यात। नाही, अशा रुग्णामध्ये सर्दी, खोकला, ताप अशीच लक्षणं आहेत। याचा चीनमध्ये जरी उद्रेक झालेला असला आणि बेंगलोरमध्ये एखादा रुग्ण जरी आढळलेला असला, महाराष्ट्रात सद्यस्थितीमध्ये याचा एकही रुग्ण आज परिस्थितीला आढळून आलेला नाही। तरी पण लोकांनी जी काही काळजी घ्यायची आहे, खोकलताना किंवा शिंक आली तर आपल्या तोंडावर, नाकावर लोकांनी रुमाल ठेवला पाहिजे, मास्कचा वापर केला पाहिजे। काहीच नसेल टिश्यू पेपरचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो। आणि जसं आपल्याला कोरोनामध्ये गाईडलाईन्स होत्या, साबण आणि पाण्यानं किंवा सॅनिटायझरनं सतत हात धुवून स्वच्छ ठेवावेत, तसेच सर्दी, खोकला, ताप जर आपल्याला येत असेल तर जास्तीच्या गर्दीच्या ठिकाणाहून आपण स्वतःला अलिप्त ठेवावं। जास्त गर्दीमध्ये आपण जाऊ नये, जेणेकरून आपला संसर्ग इतरांना होणार नाही। याचबरोबर नागरिकांनी, लोकांनी व्यवस्थित भरपूर पाणी पिलं पाहिजे दिवसभरात, आणि जेवणसुद्धा हे थोडंसं पौष्टिक आहार घेतला पाहिजे। आणि थोडीशी काळजी घेतली, समजा की बाबा सर्दी, खोकला, ताप आहे आपल्याला, तर आपण सहसा कोणाशी शक्यतो हस्तांदोलन करू नये। आणि आजारी जर कोणी असेल तर त्यांनी त्या आजारी रुग्णाशी थोडंसं आजारी रुग्णाने काळजी घेतली तर त्यांच्या जास्त संपर्कात जाऊ नये। याचबरोबर यामध्ये जनतेने किंवा लोकांनी अजिबात घाबरण्याचं काही कारण नाही। या प्रकारचा असा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नाही, परंतु ते आजारापेक्षा, उपचारापेक्षा जी काही प्रतिबंधात्मक काळजी घेणं योग्य असतं, त्या पद्धतीनं जसे आपल्याला काही शासनाने गाईडलाईन दिलेत त्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्वसामान्य नागरिकांनी आपली काळजी घ्यावी। यात थोडं बरीच शंका जरी आली मनात, त्यांना वाटलं तर त्यांनी शासकीय दवाखान्यामध्ये मोफत उपचार घ्यावेत, परंतु यात घाबरून जाण्यासारखं कुठलंही कारण नाही। रुटीन व्हायरल इन्फेक्शन जरी असलं तरी यांनी याकडे दुर्लक्ष करू नये असं मला वाटतं।
सर्दी, ताप, खोकला ही लक्षणं या व्हायरसची असून हा व्हायरस टाळण्यासाठी तोंडाला मास्क लावणं, वारंवार हात स्वच्छ धुणे, शिंकताना तोंडाला रुमाल लावणे ही काळजी घेतल्यास व्हायरसचा प्रसार रोखता येऊ शकतो असं देखील जिल्हा शल्य चिकित्सकांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्रात या व्हायरसचा एकही रुग्ण आढळला नसून लक्षणं आढळल्यास जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक, रिपीट, सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। वलवाडीमध्ये समस्यांचा महापूर निर्माण झालाय। नागरी सुविधाच मिळत नसल्यानं धुळ्यातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या विरोधात रोष व्यक्त केला। सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात यांनी परिसरातील नागरिकांना घेऊन पाहणी केली। समस्या न सुटल्यास नागरिकांना घेऊन महापालिकेमध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी खरात यांच्याकडून देण्यात आला। गेल्या 4 ते 5 वर्षांपासून धुळ्यातील वलवाडीतील अनेक भागात नागरी समस्या जैसे थेच आहेत। रस्ता, ड्रेनेज, पथदिवे, अस्वच्छता यांसह विविध प्रकारच्या समस्यांनी वलवाडीकरांना ग्रासलंय। नागरी समस्याच सुटत नसल्यानं येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। अस्वच्छतेमुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर झालाय। यामुळे नागरिकांनी लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया देत रोष व्यक्त केला। एकही सुविधा यांनी दिलेली नाही आणि आता त्यांनी सुविधा दिल्या नाही तर नागरिकांचं स्पष्ट मत आहे त्यांनी इथे मतदान मागणी करण्यासाठी कोणी येऊ नये आणि पालिकेला आम्ही विनंती करतो की तातडीने या सर्व सुविधा पुरवण्यात याव्या। आणि ही आजी आता या नाल्यामध्ये पडलेल्या 2-4 दिवसापूर्वी, तसंच जी नाला आहे 40 वर्ष झाला याच पद्धती 11 वर्ष तर मी बघते तरी पण आम्ही नाल्यांसाठी निवेदन दिलं होतं मागे की नाल्यांची साफसफाई करा, तेव्हा कुठे त्यांनी नाल्याची साफसफाई केलेली। इथे एक नाला आहे शमशानभूमीजवळ, तरी इथल्या स्थानिक जे पदाधिकारी त्यांना दिसतं नाही दिसत मला माहिती नाही। इथला जो नाला आहे शमशानभूमीच्या जवळचा तोही तुटका फुटका आहे आणि तिथे आता काही लोक सांगतात की त्याचा
सपोर्ट भिंत करून द्या, हे करून द्या. आम्ही विचारणा करतो की 40 वर्ष तुम्ही केलं काय. आणि आता हे दुरुस्त नाही झालं तर सर्व प्रभाग क्रमांक 1 चे लोक आणि इंद्रनगरचे लोक मोठ्या प्रमाणात महापालिकेत जातील. धन्यवाद. मी मुकेश खरात, प्रभाग क्रमांक 1 चा रहिवासी व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच. माझी पत्नी होती कल्पना मुकेश खरात. तोपर्यंत ग्रामपंचायत असताना कोणाची एक जरी ओरड आली तरी एका क्षणाला काम होत होते. पण आता या 6-7 वर्षापासून वलवाडी प्रभाग क्रमांक 1 मधील एकही रस्ता किंवा गटार स्लम एरियात, हा पूर्ण एरिया सर्व जाती धर्माचा मिक्स एरिया आहे. सर्व गोरगरीब जनता इथं रहिवासी आहेत. पण इथं ना गटारीची सुविधा आहे, ना पाण्याची सुविधा आहे, ना रस्त्याची सुविधा आहे. तर इथं आरोग्य गोरगरिबांचं हमेशा धोक्यात येत असतं. आणि ह्याकडे कोणत्याही नगरसेवकाने किंवा महानगरपालिकेने, प्रशासनाने आत्तापर्यंत कुठलेच लक्ष दिलेले नसल्यामुळे, आणि सर्वात जास्त जर टॅक्स जर कोणी भरत असेल तर प्रभाग क्रमांक वलवाडी परिसराचा नागरिक टॅक्स भरत असतो. पण ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने वलवाडीत किंवा प्रभाग क्रमांक 1 मध्ये कुठल्याच सुविधा नसल्यामुळे व आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन असल्यामुळे लवकरात लवकर महानगरपालिकेने किंवा प्रशासनाने इकडे लक्ष द्यावे. लक्ष न दिल्यास आम्ही मोठ्या प्रमाणात महिला भगिनींसह पुरुष लहान मुलांसोबत धरणे आंदोलनास महानगरपालिकेसमोर बसू, याची प्रशासनाने नोंद घ्यावी. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मुकेश खरात, सुदाम शिरोळे, सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी, ताराचंद थोरात, मंगला भोईराज, तुळसाबाई चव्हाण, संगीता माळी, रमणबाई बिराडे, राजू सावंत, ईश्वर पाचपुते, प्रवीण माळी, उत्तम मोहिते, विलास सोनार, मीराबाई भोई, संगीता सावंत, ज्ञानेश्वर नेरकर, संजय आखाडे, सारिका चौधरी, मनीषा शिरोळे, शोभा माळी, मोहन खैरनार यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.
पत्रकारांनी सोशल मीडियाच्या भरोशावर राहू नये. खान्देशलाही पत्रकारितेची मोठी पार्श्वभूमी लाभली आहे. खान्देशातील पत्रकारांनी अनेक प्रश्न सोडवलेत. मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघानं विविध विषयांवर सखोल माहिती देणारी कार्यशाळा पत्रकारांची घेणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन दर्पण दिनी ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे यांनी केलंय. मूळ पत्रकार संघाच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या दर्पण दिनी अर्थात मराठी पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे समवेत ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे, ज्येष्ठ पत्रकार महेश घुगे, मूळ पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे, सचिव डी.व्ही. पाटील, उपाध्यक्ष रवींद्र शिंदे, प्रकाश चव्हाण, दत्ता बागुल, सुनील पाटील, सोपान देसले, कैलास गर्दे, तव्वा बनसारी, निव्वा मराठे, आनंद कुलकर्णी, सुवर्णा पुराणिक टेंभेकर, ॲडव्होकेट अमोल पाटील, राजेंद्र गुजराती, राजेंद्र कापडनीस, गोपाळ कापडनीस, विजय डोंगरे, अजिम शेख, मॅन्युअल मकासरे, दीपक वाघ, जंपाल मिसोदिया, प्राचार्य डी.व्ही. सिसोदिया, दैनिक पोलीस शोधचे संपादक नरेंद्र जमादार, अप्पा खता, धनंजय गाळणकर, जॉनी पवार, मनोज बैसाने, रूपक बिरारी, मनोज चौधरी, पवन मराठे, गणेश पवार, संतोष ताडे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. बाळशास्त्री जांभेकरचं अष्टपैलू व्यक्तिमत्व याविषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी त्याविषयी काही जास्त बोलणार नाही. फक्त आपण त्या जो दिवस असतो पत्रकार दिन आहे किंवा इतर दिन असतो, त्या दिवशी आपण आत्मचिंतन करायचं असतं आणि आपण कुठं आहोत याचं आत्मचिंतन करायचं असतं. थोडक्यात या दिवसाच्या निमित्ताने हे सांगेल की पत्रकारितेला खूप चांगला वारसा आहे. स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्यानंतर हे सगळं इतिहास आपल्याला माहिती आहे. आजच्या परिस्थितीमध्ये पत्रकारितेची अवस्था फार वाईट आहे, हेही आपल्याला माहीत आहे. पत्रकारितेला पूर्वी ज्या पद्धतीने सन्मानाचं स्थान होतं ते सन्मानाचं स्थान जवळपास समाजात संपले. मोदी मीडिया म्हणून उघडपणे लोक पत्रकारितेला जो एक राष्ट्रीय प्रवाह आहे पत्रकारितेचा त्याला हिणावतात. ही एक आपल्यासाठी आत्मचिंतनाची बाब आहे. परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कुठलीही गोष्ट ही जास्त दिवस दाबून ठेवता येत नाही. वाफ असते, वाफेला आपण जास्त दिवस दाबून ठेवू शकत नाही किंवा पाण्याच्या प्रवाहालाही आपण दाबून ठेवू शकत नाही. तो कुठून तरी मार्ग काढतो. आपण पाण्याच्या टाकीच्या खाली मेन वॉल बंद करून ठेवला आणि पाण्याचा प्रेशर खूप राहिला तर कुठेतरी कोपऱ्या कापऱ्यातून कुठून तरी काहीतरी पाण्याचा प्रवाह बाहेर पडतो किंवा ती वाफ बाहेर पडते. बातमीचंही तसंच आहे. बातमी राष्ट्रीय प्रवाहातील जी मुख्य दैनिकं आहेत किंवा मुख्य चॅनल्स आहेत यांनी किती दाबली तरी ती कुठून तरी बाहेर पडतेच. मग ती आपल्यासारखी लहान लहान साप्ताहिक असतील, छोटे छोटे जिल्हा पातळीवरचे दैनिक असतील यांच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशल मीडियातून ती बाहेर पडते. आणि त्यामुळे जास्त काळ हे जे दिवस आहेत दाबून ठेवण्याचे हे जास्त काळ राहणार नाही. ब्रिटिशांची ताकद खूप मोठी होती. नंतर देशदूत आलो, नंतर मग हा सगळा प्रसार वाढत गेला या जिल्ह्यातला. त्यावेळेला नंदुरबार मध्ये फक्त एकच साप्ताहिक होतं आणि ते गिरिजन एकमेव. आज नंदुरबारची पत्रकारिता फळली आहे, फुलली आहे. कशी फळली गुणात्मक दृष्ट्या की संख्यात्मक दृष्ट्या हा वेगळा मुद्दा आहे. पण हा जाज्वल्य इतिहास आहे आणि इथल्या पत्रकारांनी असंख्य प्रश्न सोडवलेले आहेत. त्याची मालिका सुद्धा फार मोठी आहे. मला असं वाटतं की पत्रकार संघाने या संदर्भात एक कार्यशाळा आयोजित करून या जिल्ह्याचा जो इतिहास आहे, या जिल्ह्याचे जे प्रश्न फुटलेले आहेत, या जिल्ह्याचे प्रश्न प्रलंबित आहेत, त्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला संघटितपणे उभं राहावं लागेल यासाठी कार्यशाळा. हे अंतिम नाही आणि आपल्याला सवय पडली आहे गुगलला अंतिम मानायची. फेब्रुवारी 22, 1812 रोजी जन्म झालेला आहे बाळशास्त्री जांभेकरांचा. 6 जानेवारीला त्यांनी एक वृत्तपत्र 1832 आणि 1846 साली अवघ्या 34 वर्षाच्या आयुष्य त्यांना लाभलं. 1846 साली 27 मे रोजी ते गेले. आम्ही गेलो त्यांच्या गावाला. जो काळ होता एज्युकेशन कॉलेजमध्ये ते प्रोफेसर होते. वयाच्या 16व्या 17व्या वर्षी त्यांना ते हे मिळालं
रोमन एपिस्टल कॉलेजचा, आणि गणित तज्ञ, ज्योतिष तज्ञ, पर्यावरण तज्ञ, कितीतरी विषयावर त्यांचं अगाध ज्ञान होतं. आणि त्या मिळणाऱ्या पगारातून त्यांनी दर्पण काढलं, इंग्रजी आणि मराठी. 40 साली बंद पडलं ते, आणि नंतर मग ते गेले. पण त्या काळामध्ये, ज्या काळात स्त्रियांना उंबरठा ओलांडण्याची सुद्धा परवानगी नव्हती, घराच्या बाहेर चूल आणि मूल आणि पदर घोंगटा मध्ये राहायचं, म्हणजे कुठल्याही जातीचे असो, अशा काळामध्ये स्त्रियांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत जावं आणि अंधश्रद्धेच्या बाहेर पडावं, यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी आपली लेखी दिली. बघा, 182 वर्षापूर्वी. आणि स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आता आणखी 8 वर्षानंतर 200 वर्ष पूर्ण होतं दर्पणला. आपल्याकडे खानदेशामध्ये, म्हणजे धुळे जिल्ह्यामध्ये खानदेश वैभव नावाचं साप्ताहिक होतं पहिलं मराठी, आणि ते आज असतं तर 175 वर्षाचं असतं खानदेशमध्ये. एवढा मोठा इतिहास आपल्या जिल्ह्याचा आहे, लक्षात ठेवा. प्रबोधचंद्रिका असेल, आर्यावर्त असेल, त्या काळात ही दैनिकांची आणि साप्ताहिकांची नाव आहे. नंतर मग गणमाळी गुरुजींचं एक होतं, सापेंचं एक होतं, बाजीराव माळेंचं एक होतं. खूप गाजलेली वर्तमानपत्र आहेत साप्ताहिक. नंतर 32 मध्ये भारत आलं, भारत स्वतंत्र भारत, 47 साली स्वतंत्र भारत झाला. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक, रिपीट, सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.
धुळे शहरातील सिंधुरत्न इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक उत्सव संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालं। बालकलाकारांनी महानाट्य साकारून राज्य शिवशाहीच्या कलाविष्कारांनी पालक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं। धुळे शहरातील सिंधुरत्न SV महात्माजी इंग्लिश स्कूलचा वार्षिक उत्सव 5 डिसेंबरला संध्याकाळी विद्यावर्धिनी कॉलेजच्या पटांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सदर कार्यक्रमात 350 बालकलाकारांनी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित स्वराज्य हे महानाट्य सादर केलं। या कार्यक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्याचे कार्याध्यक्ष महेश शुक्रामणी यांच्या अध्यक्षतेखाली झालं। तसेच धुळ्याचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। सिंधुरत्न इंग्लिश स्कूल के इस 29वें वार्षिक महोत्सव में आज मुझे उपस्थित होने का सौभाग्य प्राप्त हुआ। सुरेश कुंदानी जी हमेशा दुनिया के बारे में, अपनी संस्था के बारे में, बच्चों के बारे में और यहाँ बच्चों के लिए क्या कर रहे हैं उस बारे में हमेशा चर्चा भी होती है और मंत्रालय आते भी रहते हैं। उनके साथ तनु दुसेजा जी भी साथ में आते हैं। हमेशा उनके मन में एक ही रहता है कि हम अपनी संस्था के लिए, धुलिया वासियों के लिए, धुलिया के बच्चों के लिए हम क्या अच्छा दे सकते हैं, क्या अच्छा कर सकते हैं। और सचमुच में ये बड़ा ही अनोखा उपक्रम जो इन्होंने यहां पर किया है, स्वराज्य शिवाजी महाराज की इस जीवनी पर उन्होंने ये नृत्य नाटिका यहां पर जो प्रस्तुत करने जा रहे हैं और सभी बच्चे इसमें भाग ले रहे हैं, ये हमारे लिए भी सौभाग्य की बात होगी मेरे जीवन में कि मैं इसका लाइव दर्शन करूंगा। यहां पर पुस्तकें पढ़ते हैं लेकिन कहीं न कहीं छूट जाता है हमें, लेकिन जो लाइव चलचित्र रहता है, लाइव परफॉर्मेंस रहता है, वो सभी को याद रहता है। जोरदार तालियां बजाइए सिंदूर इंग्लिश स्कूल के सिंधुरत्न पूरी टीम के लिए, सिंधुरत्न स्कूल की पूरी टीम के लिए जोरदार तालियां बजाइए। जो यहाँ पर है सबने मिलकर, उसका भी हमें यहाँ पर सामने फल देखने को मिलेगा। हमेशा सिंधुरत्न स्कूल की ओर से मेडिकल कैंप हो बच्चों के लिए या और क्या दे सकते हैं उनको, अच्छा इनका उपक्रम चालू ही रहता है और इनकी योजनाएं रहेगी भी। ये खुद अपने मुख से भी आपको बताने वाले हैं। और इस अच्छे प्रोग्राम में यहां पर उपस्थित मुख्य अतिथि हमारे MLA आमदार आज उपस्थित अभी समय से पहले आए नहीं है, थोड़ा समय लगेगा उनको, अनुप अग्रवाल। यावेळी श्रीजी स्कूलचे केतन गोसर, उल्हासनगर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश अमरनाशी आणि नंदुरबार येथील शंकरलाल रंगलानी तसेच तनुकुमार दुसेजा, शाळेचे चेअरमन सुरेश कुन्नानी, जमनदास लखवाणी आणि राजकुमार तुलानी, जेठानंद हायस्विनी आणि सिंधी समाजाचे अध्यक्ष गुलशन उदासी, मोहन वधावा, हर्षकुमार रेलन, सुनील बैसाने, ज्येष्ठ पत्रकार सोनार आदी मान्यवर आणि पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45।
प्राचार्य एस टी चौधरी 82,089 92,833, प्राचार्य बी एस जाधव 94,227 91,235, एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90,221 94,550, ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88,059 92,411, सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96,047 73,779, कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90,962 04,116, डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98,813 94,217, श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73,500 58,826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांना राज्याचे कॅबिनेटमध्ये पणन व राजशिष्टाचार मंत्रीपद मिळाले. यामुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात न भूतो न भविष्यत याचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळतोय. अर्थातच धुळे जिल्ह्याला यापूर्वी मंत्रीपदं मिळाली नाहीत असं नाही, मात्र कृषी क्षेत्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं असलेलं पणन खातं हे धुळे जिल्ह्याला आमदार जयकुमार रावलांच्या रूपानं प्रथमच मिळाल्यानं जिल्ह्यातील नव्हे तर खानदेशातील बळीराजा सुखावलाय. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच धुळे शहरात दाखल झाले. त्यांना मंत्रीपद मिळाल्यानं त्यांची धुळे शहरातील छत्रपती अग्रेसन महाराज भवन या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भव्य नागरिक सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच त्यांच्याबरोबर महायुतीचे 4ही आमदारांचा सत्कार देखील करण्यात आला. या धुळे जिल्ह्यामध्ये या छोट्याशा जिल्ह्यामध्ये पाचीच्या पाची आमदार ते आपले निवडून आले आणि यांचा सत्कार झाला पाहिजे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राज्याचं मंत्रिपद मिळालं आणि मग प्रेमाचा सत्कार झाला पाहिजे असा हा कार्यक्रम आपण ठेवला. सत्काराचा कार्यक्रम म्हटला तर आंबेडकरजी सगळेच प्रेमाचे आहेत, कारण लाखांच्या मतांमध्ये आम्ही आलो आणि म्हणून आपल्याला लाखो लोकांचे आभार आपल्याला स्वीकारावे लागतात. खरं तर याच्यामध्ये परीक्षा हीच असते की मंत्रिपद आहे, तुम्हाला कार्यक्रमाला जायचं आणि सामान्य लोक सत्कार आले नाही तर करणार काय? कार्यक्रमाला जायची घाई करणार तर त्यांचा सत्कार स्वीकारणार. कार्यक्रम उशीर झाला तरी चालेल पण त्यांचा सत्कार तुम्ही स्वीकारला पाहिजे, कारण ते आपल्यासाठी कष्टाने तिथे आलेत. आणि मग कार्यक्रमाला थोडा विलंब झाला. मंचावर धळारीच्या जिल्हा परिषद अध्यक्षा पण आहेत, सगळी त्यांची टीम आहे. कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. पण आपण हा सत्कार अत्यंत सुंदर सत्कार ठेवला की धुळे शहरामध्ये पाची आमदार एकत्रित येतात आणि त्यांचा सामान्य जनतेच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून सत्कार होतो. आणि त्यातला एक आमदार म्हणून मला मंत्री अजून ते रजिस्टर व्हायला थोडा वेळ लागेल मला वाटतं, की आमदारचा मंत्री आपण झालोय आणि म्हणून एक चांगला कार्यक्रम आपण ठेवला. खरं तर मागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये सरकार 2014ला आलं. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं आणि त्या काळामध्ये सुद्धा मंत्रिपदाची संधी, कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मला मिळाली. पुन्हा एकदा 2019मध्ये अशाच प्रकारचं बहुमत आपल्याला मिळालं. पण कुठंतरी आपल्याशी धोका झाला आणि विचार युतीचा होता, पण झाले आघाडीचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये 5 वर्ष एक भयानक स्वप्नासारखे गेले. काय काय घडलं आपल्यालाच कळलं नाही. उद्धव ठाकरे साहेब म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र ते काँग्रेसच्या बरोबर युतीला जाणार हे कधी आपण कल्पना केली नाही. आता गेले तर गेले, तिथे मंत्रिमंडळ झालं. त्या मंत्र्यांनी पद सोडून ते म्हणले इथे आम्हाला व्हायचं नाही आणि त्यांनी बंड केला
आणि त्यांच्या पाठोपाठ मग दुसरं राष्ट्रवादीमध्येच बंड झाला आणि याच्या माध्यमातून एक वेगळं महायुती निर्माण झाली आणि महायुती ज्यावेळेस उभी राहिली तर महासुनामी महाराष्ट्रामध्ये आली. मलाही आश्चर्य वाटतं की असं होऊ शकतं की 149 सीट भारतीय जनता पार्टी लढते आणि 137 सीट आपले निवडून आले. इतका मोठा स्ट्राईक रेट हा आपला असू शकतो. ही म्हणजे एक तर्फे सुनामी आहे. शिवसेनाची तीच परिस्थिती, राष्ट्रवादीची सुद्धा तीच परिस्थिती आणि आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 पैकी 237 आमदारांचा पाठिंबा असणारं हे सरकार आहे आणि मग अत्यंत स्थिर हिमालयासारखं मजबूत असलेलं हे सरकार हे आपलं महाराष्ट्रामध्ये आलंय आणि 5 वर्षामध्ये विकास आणि विकासच होणार आहे, सर्वसामान्यांचा विकास. ज्यांनी दुसऱ्या वेळा विधानसभेमध्ये निवडून आले अशा आमच्या गावितताई, त्याचबरोबर धुळे ग्रामीणमध्ये वयाच्या 31व्या वर्षी राजकारणाचा वारसा असताना एक युवा कार्यकर्ता जायंट किलर म्हणून निवडून येतो असे रामभाऊ भदाने. आणि धुळे शहरामध्ये नेहमीच लोक म्हणायचे या शहरामध्ये काहीच जागृती नाही. कुठलाही निवडणूक असं कधी MIM निवडून येतं, कधी कोण निवडून येतं, काही होऊ शकतं. धुळे शहरात लोकसभेमध्ये बी टर्नआउट कमी आहे आणि यंदा बी काही खरं नाही अशाच प्रकारची भूमिका होती. पण धुळे शहराने सांगितलं की जर आम्ही निर्णय घेतला तर परिवर्तन हे सुनामीसारखं करत असतो. ते सिद्ध करण्याचं काम ज्यांनी केलं असे धुळे शहराचे नागरिक आणि धुळे शहराचे मोठ्या बहुमतांनी निवडून आलेले आमदार श्री अनुप भैया अग्रवाल, ग्रामीणचे अध्यक्ष बबनभाऊ, शहराचे अध्यक्ष. दरम्यान या सत्काराप्रसंगी मंत्री जयकुमार रावल, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, साक्रीचा आमदार मंजुळा गावित, ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणे, शिरपूरचे आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, माजी खासदार सुभाष भामरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, शिवसेनेचे सतीश महाले, डॉक्टर सुशील महाजन, पंकज कदम, अरविंद जाधव, हिरामण गवळी, बाळासाहेब भदाणे तसेच जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.
साक्री तालुक्यातील म्हसदी गावातून वाहनासह 77,20,00,000 रुपये किमतीचा अवैध दारूसाठा पकडत साक्री पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे। यावेळी मात्र संशयित आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला। या प्रकरणी संशयित आरोपी जयेश गुंजा याच्या विरोधात साक्री पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास साक्री पोलीस करत आहेत। साक्री पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार साक्री पोलिसांनी म्हसदीमध्ये दारू माफियांना दणका दिलाय। सदरचा अवैध दारूसाठा कुठे घेऊन जात होते याचा अधिक तपास साक्री पोलीस करत आहेत। दिनांक 4 जानेवारी रोजी म्हसदी शिवारामध्ये एक गुप्त बातमी मिळाली होती। त्याच्यावरून ते API जयेश खलाणी सोबतच साहेब आणि सर्व त्यांची साक्री पोलिसांची टीम यांनी त्या गोपनीय बातमीच्या आधारावरती म्हसदीमध्ये कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो आरोपी आहे जयेश गुंजा नाव त्याचं आहे, त्याच्या घरासमोरून हा टेम्पो आणि त्याच्यासोबतच एकूण 700 पेट्या दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। याची मुद्देमालाचीच किंमत एकूण 67,20,000 रुपये आणि टेम्पो 10 लाखाचा, अशा पद्धतीने एकूण 77,20,000 रुपये किमतीची दारू त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये पुढील तपास आम्ही करत आहोत। त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहे। सदरील दारू ही सध्या तरी प्राथमिक माहितीनुसार असं समजते की गोवा बनावटीची आणि तिकडे त्या ठिकाणी चाललेली होती। मात्र ही खरंच बनावट आहे काय, हे कुठं मॅन्युफॅक्चर केली गेली होती आणि याचा पुढचा डिस्क्रिप्शन चॅनल आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगानं पुढील तपास साक्री पोलीस करत आहेत। त्यांच्या या मोठ्या कामगिरीबद्दल मी त्याचं कौतुक करतो आणि त्याची जी पूर्ण टीम आहे त्या टीमला देखील त्या ठिकाणी रिवॉर्ड देण्यात येईल। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणी यांच्या नेतृत्वामध्ये साक्री पोलिसांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे।